भारत का सबसे बड़ा अंडर वाटर फिश टनल एक्सपो मित्तल ग्राउंड मुमरा में सभी लोगों के लिए आ चुका है। अब आपको ये फिश टनल देखने के लिए दुबई, सऊदी, अफ्रीका या फॉरेन में नहीं जाना पड़ेगा। आप इसका एक्सपीरियंस मुमरा में ही कर सकते हैं। पिरान्हा से लेकर शार्क, क्रोकोडाइल फिश जैसे हर प्रजाति की फिश आपको मुमरा के फिश टनल एक्सपो में देखने मिलेगा। मगर इतना ही नहीं, आपको ये फिश टनल एक्सपो मुमरा के बेहतरीन मेले में देखने मिलेगा। हाँ, अब तक का सबसे बेहतरीन मेला। सही सुना आपने, क्योंकि ये आम फन फेयर नहीं है। यहाँ पर आपको जबरदस्त अंडर वाटर फिश टनल एक्सपो, शॉपिंग, सेल्फी पॉइंट, स्पेशल किड जोन के साथ फूड कोर्ट, हाउ गली, अम्यूजमेंट पार्क, फन फेयर, 30 रुपीज में कोई भी घर का सामान एक ही छत के नीचे आप सभी लोगों के लिए उपलब्ध है। डोमिनोज पिज्जा कंपनी पर लापरवाही का आरोप, मां के इकलौते सहारे बेटे की बिजली का करंट लगने से हुई मौत, हर्जाने की उठी मांग। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। ठाणे के गांधीनगर स्थित नलपाड़ा परिसर में डोमिनोज पिज्जा कंपनी का आउटलेट है। यहाँ पर एक दुर्घटना घटी है। बुधवार सुबह तड़के महेश कदम नामी एक 24 वर्षीय युवक की, जो कि डोमिनोज पिज्जा में काम करता था, उसकी इलेक्ट्रिक करंट लगने से मौत हो गई है। पानी का प्रेशर जो है सफाई के लिए इस्तेमाल करने के दौरान ये अचानक बिजली का करंट लग करके महेश की मौत हुई है, जिसके चलते यहाँ पर स्थानीय लोगों में डोमिनोज पिज्जा कंपनी की इस लापरवाही के चलते काफी आक्रोश है। वहीं सामाजिक कार्यकर्ताओं ने इस संबंध में डोमिनोज पिज्जा कंपनी से इस युवक के परिवार को हर्जाना देने की मांग की है, क्योंकि मृतक महेश कदम अपनी मां का इकलौता सहारा था और उसके अलावा इस मां की देखभाल करने वाला अब कोई भी नहीं है, जिसके चलते समाज सेवियों ने यह मांग की है। फिलहाल मामला वर्तक नगर पुलिस स्टेशन में है। वर्तक नगर पुलिस स्टेशन पूरे मामले को दर्ज कर आगे की जांच कर रही है। दादा, काय सांगाल? खरंच दुःखद घटना म्हणावी लागेल। डॉमिनोज मध्ये कामाला होता, कशा पद्धती, काय नेमकं कारण होतं मृत्यूचं? त्याला माझ्या घरी सकाळी 7 वाजता एक त्याचा मित्र आला. त्याला त्याच्या स्टाफने कळवलं होतं की तुमचा भाऊ हॉस्पिटलला आहे, त्याला शॉक लागला आहे म्हणून. त्याची शिफ्ट ॲक्च्युली संपते 3 वाजता. तो 3:30-4 पर्यंत घरी येतो नेहमी. एक्स्ट्रा त्याला थांबून तिथे क्लिनिंगचं, आणि तो त्याचं वर्क ते नव्हतं ॲक्च्युली, क्लिनिंगचं वर्क नसतं, तरी त्याला क्लिनिंग करायला दिली होती. आणि त्याच्यामध्ये पण सेफ्टी नसताना, आणि मशीन ती माहितीप्रमाणे 5-6 महिन्यापासूनच खराब आहे, घेतलं आहे तेव्हापासूनची. आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याची एक तर आई आहे, ती विधवा आहे. त्याच्या आईचा एकुलता एक हा मुलगा आधार होता. तो राहत होता माझ्या घरी. त्याच्या आई पण घरकाम करते. फक्त त्याला दादा, डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल का? डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा आहेच, पण तुम्ही बघाल त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याच्यात तुम्ही जर बघितलं ना, तर त्यांनी कुठलेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. म्हणजे जर कर्मचारी काम करत आहेत तर सेफ्टी प्रिकॉशन्स ॲटलिस्ट प्रोव्हाइड करणं त्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ना, की जे मॅनेजर आहेत, ऑन ड्युटी सुपरवायझर आहेत, तर त्या प्रकारचे कुठलेही त्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. आणि त्याचं एखादं आपण काम करतो, इलेक्ट्रिकल प्रोफेशनल कोणीतरी बाजूला उभं हवं आहे, की आपण एखादं मशीन त्याला हँडल करायला देतो आहे, की इलेक्ट्रिकल प्रोफेशनल त्यांच्याकडे कोणीच नाही आहे. आणि बरं, त्यांचे बरेचसे एम्प्लॉईज आता त्याची डेथ झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आमच्याबरोबर हजर होते. त्यांना आम्ही काही प्रश्न केले, तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं क्लिअर नाही आहेत. त्यांना आम्ही म्हटलं की मग तुम्ही बोलायचं आम्ही कोणाशी, किंवा तुम्ही फेस करा आमच्याबरोबर. तर म्हणतात नाही, आता आम्ही बोलणारे आम्ही माणसं नाही आहोत, आमचे लीगल हेड येतील, आमचे HR हेड येतील, मग ते बोलतील. आणि आता ऑलमोस्ट झाले 4-5 तास झाले आम्ही त्यांची वाट बघतोय, पण डॉमिनोजकडनं उत्तर देणारा अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. पण डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल. 100% हलगर्जीपणा आहे ना. तुम्ही जो CCTV फुटेज बघाल त्याच्यात तुम्हाला ते स्पष्ट होईल.